तर विद्यार्थी मित्रांनो, भिवंडी शहर महानगरपालिकेकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत ठोक मानधनावरील पदे भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात आहे. तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान क्षयरोग विभागामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तसेच कार्यालयीन स्तरावर आवश्यक दर्शवलेल्या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि शैक्षणिक पात्रता व अर्हता इथं देण्यात आलेली आहे. तर 6 पदांकरिता ही भरतीची जाहिरात आहे. तर अर्ज विहित नमुन्यात इथं मागवण्यात येत आहेत. तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती इथं देण्यात आलेली आहे. तर इथं पदाचे नाव आहे, इथं आरक्षण आहे, त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता आहे, त्यानंतर इथं अनुभव आहे, त्यानंतर जी वयोमर्यादा आहे ती पण इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर जी रिक्त पदे आहे ती पण इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं जे तुम्हाला मानधन मिळणार आहे ते इथं दिलेलं आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर इथं विजासाठी 1 जागा आहे आणि यासाठी जी पात्रता लागणार आहे, तर इथं तुम्हाला 12वी सायन्स लागणार आहे. त्यानंतर DMLT किंवा MLT कोर्स इथं लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर मराठी, इंग्रजी व हिंदी वाचता लिहिता येणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर जो अनुभव आहे, तर तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. NTEP किंवा उटून स्मिअर मायक्रोस्कोपीमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथं जी वयोमर्यादा आहे, तर ती 40 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला जे मानधन मिळणार आहे, तर ते 17,000 रुपये आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे TB हेल्थ व्हिजिटर. तर याच्या इथं 3 जागा आहेत. तर अजसाठी 1 आहे, त्यानंतर भजकसाठी 1 आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1 आहे आणि यासाठी जी पात्रता तुम्हाला लागणार आहे, तर इथं तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणार आहे सायन्समधून किंवा 12वी सायन्स तुम्हाला इथं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला MPW किंवा LHV किंवा ANM किंवा हेल्थ वर्कर सर्टिफिकेट इथं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी व हिंदी लिहिता वाचता येणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला MPW किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथं झालेला असावा तुमचा आणि जी वयोमर्यादा आहे तर ती 40 वर्षापर्यंत आहे आणि यासाठी तुम्हाला 15,500 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक. तर याच्या इथं 2 जागा आहे. यामध्ये विभागासाठी 1 आहे, खुल्या प्रवर्गासाठी इथं 1 आहे. यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री लागणार आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर MSCITचे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 2 व्हीलरचे लायसन लागणार आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी व हिंदी लिहिता वाचता येणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर अनुभवमध्ये तुम्हाला NTEPमध्ये 2 वर्षे कामाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतर सोशल वर्क किंवा मेडिकल सोशल वर्क डिग्री किंवा डिप्लोमा पण इथं तुम्हाला लागणार आहे आणि बेसिक ट्रेनिंग कोर्स पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 40 वर्षापर्यंत आहे आणि यासाठी तुम्हाला 20,000 एवढे मानधन मिळणार आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण इथं दिलेले आहे. भिवंडी शहर महानगरपालिका इथं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची दिनांक आहे, तर तुम्हाला 4/12/2023 ते 20/12/2023 पर्यंत इथं अर्ज पाठवायचा आहे. 9:30 ते 5:30 या वेळेमध्ये. तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर इथं मिळून जाईल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर पण जाऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.